कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ओवीची तुझी खूप आठवण येईल तिकडे गेल्यावर। आमका तरी काय चैन पडणारा। या घरात वावरताना, जेवणाच्या ताटावर बसताना सगळीकडे तुझी आठवण येत बघ। असं का असतं मुलीचं आयुष्य? ज्या घरात लहानाची मोठी झाले तेच घर सोडून जायचं। कारण जो आनंद मुलगी तिच्या जन्म झालेल्या घरात पसरवताना, तोच आनंद तिने दुसऱ्यांच्या घरात पसरवचा असता। आणि या पुण्य फक्त बाईच्याच नशिबात असता। मी नक्की प्रयत्न करेन। आई, मला एक सांगायचं होतं। माझा या घरातनं पाय निघत नाहीये। आई, ओवीला सोडून जायचं जीवावर आलंय माझ्या। तिला या क्षणाला आता सगळ्यात जास्त गरज माझी आहे। मला तिची सेवा करायला हवी, तिची काळजी घ्यायला हवी। कारण ओवी आता ज्या अवस्थेत आहे ना, ते सगळं माझ्यामुळे झालंय मला माहितीये। पण मी काय करू? नीरज सरांना त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं, मग मी त्यांना कसं सांगू की तुम्ही जा एकटे परदेशात? एकीकडे माझी बहीण आहे जिने माझा जीव वाचवलाय, ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, आणि दुसरीकडे सरांचं स्वप्न। एक बायको म्हणून त्यांचं स्वप्न पूर्ण करायला मला त्यांच्यासोबत जायला हवं ना। मी काय करू मला खरंच कळत नाहीये। निशी अति शांत हो, शांत हो। अगो हीच तर परीक्षा असता। प्रत्येक नात्यात त्याचो वेळ देऊची, आणि ही परीक्षा फक्त बाईच देऊ शकता। निशी, आता यापुढे तुझ्या आयुष्यात कायम असे प्रसंग येतील। ह्या निवडणुकीता आणि तुका फक्त एकच गोष्ट निवडूची लागत। कधी सासर, कधी माहेर, कधी आई बाबा, कधी सासू सासरे, कधी नवरा, इतर नाती, घर की नोकरी, आपल्या आवडी निवडी की घरच्यांच्या इच्छा, यादी खूप मोठी निशी। शेवटी निशी कर्तव्य महत्वाचा, जबाबदाऱ्या महत्वाच्या। वेळ काळ बघून योग्य तो निर्णय घ्यायचा। तुझ्या वेळ पण असंच झालं असेल ना? घर की बहीण? होय निशी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।